मैत्रिणींनो, तुमचंही किचन वारंवार अस्वच्छ होतं का? किचनमध्ये खूप जास्त पसारा होतो का? कितीही स्वच्छ केलं तरी वारंवार धूळ जमा होत असेल ना, तर हा व्हिडिओ एकदा नक्की बघा. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत युजफुल अशा किचन क्लिनिंग टिप्स शेअर करणार आहे, ज्या नक्कीच तुम्हाला तुमचं किचन नेहमी स्वच्छ ठेवण्यास मदत करेल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिली टीप, स्वयंपाक झाल्यानंतर गॅस लगेच पुसून घ्यायचा. बरेचदा आपण बघतो की अनेक जण असतात की हे काम नंतरसाठी ठेवतात. पण त्यामुळे काय होतं की स्वयंपाक करताना बरेचदा आपल्या गॅसवर तेल उडलेलं असतं, मसाले सांडलेले असतात. मग हे सगळे डाग सुकून जातात आणि मग नंतर साफ करण्याच्या चक्करमध्ये ते काढणे आपल्याला कठीण होतं. त्यामुळे स्वयंपाक झाल्या झाल्या लगेच एखाद्या मायक्रोफायबर क्लॉथने किंवा एखाद्या कापडाने तुम्ही व्यवस्थित तुमचा ओटा आणि गॅस पुसून घ्यायचा. ही एक छोटीशी सवय जरी आपण रोज लावली ना, तरी देखील आपला ओटा आणि गॅस स्वच्छ राहतो आणि आपल्याला जास्त घासाघीस करण्याची गरज पडत नाही. त्यानंतर दुसरी टीप, आपलं किचन अस्वच्छ दिसण्याचं सर्वात मोठं कारण असतं आपला सिंक एरिया. सिंक एरिया जर व्यवस्थित ऑर्गनाइज असेल ना, तर आपलं किचन दिसायला छान दिसतं. जसं तुम्ही माझं किचन बघू शकता, आता मी व्यवस्थित क्लीन केलेलं आहे. पण सिंकमध्ये एवढी भांडी ठेवलेली असल्यामुळे सिंक दिसायला घाण दिसतो. पण माझं एक रुटीन आहे की रोजचा स्वयंपाक झाल्या मी किचनची भांडी घासून घेते. जसं तुमच्याकडे जर मावशी येत असेल ना, तर किमान ती भांडी स्वच्छ पाण्याने वॉश करून ठेवा, जेणेकरून त्यात मुंग्या किंवा कॉक्रोचेस होणार नाही. या व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल, आता उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये जर आपल्या भांड्यामध्ये खरकटं राहून गेलं तर त्या भांड्यांमधून दुर्गंधी येते आणि त्यामुळे देखील तुमची किचन दिसायला घाण दिसते, अस्वच्छ दिसते. तुम्ही सहसा बघितलं असेल की माझं किचन नेहमी व्हिडिओमध्ये स्वच्छ आणि ऑर्गनाइजच असतं. पण या किचनला स्वच्छ ठेवण्यासाठी मला खूप जास्त मेहनत करावी लागते. आणि सहसा तुम्ही बघितलं असेल, आपल्या घरातला सर्वात घाण होणारा भाग म्हटलं तर किचन. कारण किचनमध्ये रोज स्वयंपाक बनतो, त्यामुळे खूप जास्त चिकटपणा किचनमध्ये जमा झालेला असतो. त्यामुळे रोजच्या काही जर आपल्याला बेसिक सवयी जरी असल्या ना, तरी आपलं किचन स्वच्छ राहण्यास मदत होतं. तसं स्वयंपाक करताना आपला किचन ओटा सर्वात जास्त घाण होतो. त्यामुळे काही सवयी जर लावल्या, जसं भाज्या चिरताना भाज्यांचा जो कचरा आहे तो डायरेक्टली किचन ओट्यावर न टाकता आपण एखाद्या बास्केटमध्ये टाकू शकतो. रोजच्या कामासाठी एक बास्केट ठरवून ठेवायची. स्वयंपाकासाठी वापरलेले जे काही चमचे आहेत ते आपण एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकतो. यासाठी ऑलरेडी मी तुमच्यासोबत भरपूरशा क्लिनिंग टिप्स आणि किचन ऑर्गनायझेशन टिप्स शेअर केलेले आहे. पण आजकाल ना चॅनलवर भरपूरसे नवीन सबस्क्रायबर देखील जोडलेले आहे आणि त्यांचे मला भरपूरसे कमेंट येत असतात. त्यामुळे विचार केला की आज सकाळपासूनच तुमच्यासोबत किचन क्लिनिंग टिप्स शेअर कराव्या. या व्यतिरिक्त ना, आमच्या बाजूला तुम्ही खिडकीतून बघितलं असेल, कन्स्ट्रक्शन चालू आहे. सध्या तरी ही खिडकी मी आता पूर्णपणे बंद केलेली आहे, कारण खूप जास्त धूळ येत होती आणि किचनमध्ये खूप जास्त धूळही जमा झालेली होती. त्यामुळेच आज मला किचनची थोडीफार क्लिनिंग करायची होती, तर विचार केला की तुमच्यासोबत देखील शेअर करावं. त्याचबरोबर एका ताईंची मला रेग्युलर कमेंट होती की ताई, तुम्ही किचनला स्वच्छ करण्यासाठी कुठलं लिक्विड वापरता? तर विचार केला की आज तो देखील लिक्विड तुमच्यासोबत शेअर करावा. तर मी माझ्या किचनला नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्यासाठी DIY लिक्विड वापरत असते. हे लिक्विड ऑलरेडी मी तुमच्यासोबत एका जुन्या व्हिडिओमध्ये शेअरही केलं आहे. यामध्ये मी थोडंसं बेकिंग सोडा, व्हिनेगर, त्याचबरोबर डिशवॉश लिक्विड जेल आणि पाणी ॲड करणार आहे. हे सोल्युशन मला अगदी युजफुल वाटतं. जे लोक हे सोल्युशन आपलं किचन क्लीन करण्यासाठी वापरतात ना, त्यांना याचा रिझल्ट नक्कीच माहिती असेल. इतर या सेम लिक्विडचा उपयोग किचन व्यतिरिक्त घरातलं इतर फर्निचर जे काही आहे ते देखील क्लीन करण्यासाठी करते. मला तर हे लिक्विड खूप युजफुल वाटतं. तर तुम्ही जर हे लिक्विड वापरून बघितलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. मला जेव्हापासून हे लिक्विड माहिती झालं ना, तर मी मार्केटमधलं कुठलंही लिक्विड विकत घेत नाही. फक्त एकदा अर्बन वाईबचं लिक्विड विकत घेऊन बघितलं होतं आणि हे लिक्विड आणि त्याचबरोबर अर्बन वाईबचं जे लिक्विड आहे ते सेम काम करतं. त्यामुळे घरीच मी होममेड हे लिक्विड बनवत असते आणि अगदी 15 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी हे जे लिक्विड आहे ते आपल्या फर्निचरवर, इवन आपला जो चिमणीचा एरिया आहे त्यावर तुम्हाला स्प्रे करून ठेवायचा आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने जरी स्क्रब केलं तरी देखील त्यावर जेवढे काही चिकट तेलाचे डाग जमा झालेले असतात ना, ते निघून जातात. जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा हा जो व्हाईट एरिया आहे फर्निचरचा, तो खूप क्लीन दिसत असेल. पण तो अगदी गॅसच्या वरती आहे आणि स्वयंपाक करताना थोडेफार तेलाचे डाग वगैरे त्यावर उमटतात. त्यामुळे हप्त्यातनं किंवा 15 दिवसातनं एकदा मी अशा प्रकारे फर्निचर क्लीन करत असते.
तर हे लिक्विड अगदी 5-10 मिनिटासाठी आपल्याला पूर्ण किचन ओट्यावर त्याचबरोबर फर्निचरवर स्प्रे करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे. तर पहिले इथे मी किचन ओट्यावरचं जेवढं काही सामान होतं ते रिकामं करून घेतलं. आजकाल तुम्ही रील लाईफमध्ये बघाल तर किचन ओटा किती जास्त डेकोरेट केलेला असतो. पण तुम्हाला खरं सांगू, तुम्ही जेवढा किचन ओटा जास्त डेकोरेट कराल तेवढंच त्याला मेंटेन करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. त्यामुळे जर तुमचं किचन मोठं असेल ना, तर ओटा जेवढा रिकामा ठेवता येईल तेवढं रिकामं ठेवा. तेवढंच तुम्हाला काम करायला सोयीस्कर होईल आणि जेवढा जास्त ओटा भरलेला असतो, जास्त डेकोरेट केलेला असतो ना, तेवढंच त्याला मेंटेन करायला वेळ लागतं. तर बघा, किचनमधलं हे जे कॅबिनेट आहे ना, अगदी गॅसच्या लागूनच आहे. त्यामुळे बरेचदा भाजी वगैरे फोडणी घातली की तेलाचे डाग त्यावर उडतात आणि त्यामुळेच मी याला हलक्या हाताने स्क्रबरने घासून घेत आहे. त्याचबरोबर मी तुम्हाला आतला भाग दाखवते. बघा किती जास्त तेलाचे डाग जमा झालेले आहे आणि हे चिकट डाग डायरेक्टली कापडाने पुसण्याचा प्रयत्न केला तर निघणार नाही, पण या सोल्युशनने ते खूप चांगल्या प्रकारे भिजले जातात आणि हलक्या हाताने थोडंसं स्क्रबर फिरवावं लागतं, कारण खूप चिकट झालेले असतात. तर ही एक छोटीशी पद्धत वापरूनच मी माझं किचन नेहमी स्वच्छ करत असते. या व्यतिरिक्त आपल्या किचनमध्ये असे भरपूरसे स्टीलचे डबे असतात किंवा इतर डबेही असतात. ते जर चिकट झाले असेल ना, तरी हा स्प्रे तुम्ही त्यावर स्प्रे करून ठेवा आणि अगदी 15 मिनिटानंतर ओल्या कापडाने जरी तुम्ही पुसून घेतलं ना, तरी स्वच्छ होतं. त्याचबरोबर तुम्ही माझी चिमणी बघू शकता. आत्ताच काही दिवसापूर्वी मी क्लीन केली होती, पण बाहेर कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे धुळीने एवढी घाण झालेली होती. या व्यतिरिक्त यावर चिकटपणाही जमा झालेला होता. अगदी हे लिक्विड 10 मिनिटासाठी मी स्प्रे करून घेणार आहे आणि त्यानंतर हलक्या हाताने मायक्रोफायबर क्लॉथने पुसून घेणार आहे. चिमणी देखील अगदी कमी मेहनतीत या सोल्युशनमुळे क्लीन होते. जर तुम्ही आत्तापर्यंत हे सोल्युशन आपल्या किचन क्लिनिंगसाठी वापरला नसाल, तर नक्की वापरून बघा आणि तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला हे देखील मला कमेंट करून नक्की कळवा. तर बघा, चिमणी किती व्यवस्थित क्लीन झालेली आहे ना, अगदी नव्यासारखी चमकती आहे. जर मी याला डायरेक्टली क्लीन करायला घेतले असते तर यावर स्क्रॅचेस देखील पडले असते. त्या व्यतिरिक्त क्लीन करायला भरपूरसा वेळ देखील लागला असता आणि मेहनत देखील लागली असती. तोपर्यंत कॅबिनेट देखील व्यवस्थित भिजलेले होते, त्यामुळे ते देखील मायक्रोफायबर क्लॉथने व्यवस्थित पुसून घेतले. आता कॅबिनेट वगैरे मी रेग्युलरच पुसत असल्यामुळे ते जास्त घाण होत नाही. पण इथे आपण काय चूक करतो की किचनचा ओटा आणि गॅस तर रेग्युलर क्लीन करतो, पण बाकीच्या इतर वस्तू आहे त्या आपण महिने 2 महिने क्लीन करत नाही. त्यामुळे काय होतं की त्यामध्ये चिकटपणा जमा होतं, ते अस्वच्छ होतं आणि खूप दिवस क्लीन न केल्यामुळे जेव्हा मात्र आपण एका वेळेस ते स्वच्छ करायला जातो, तेव्हा आपल्याला ते क्लीन करायला खूप जास्त वेळही लागतो, खूप जास्त मेहनतही लागते आणि एकाच दिवशी सगळं क्लीन केल्यामुळे नेक्स्ट टाईम क्लीन करायला कंटाळा येतो. त्यामुळे किचनला जर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं असेल, तर एका वेळेस नाही, रोज थोडं थोडं करून जर आपण स्वच्छ केलं तर किचन नेहमीच क्लीन अँड ऑर्गनाइज राहण्यास मदत होते. एवढं केल्यानंतर तुम्ही बघितलं की माझं किचन पूर्णपणे स्वच्छ दिसत आहे. पण आपल्या किचनमध्ये अशा भरपूरशा वस्तू असतात ज्याकडे मात्र आपण स्वच्छ करायला दुर्लक्ष करतो. जसं जसं हे धुतलेली भांडी ठेवायचं बास्केट. आपण यामध्ये वॉश केलेली भांडी ठेवतो, पण जे बास्केट मेन आहे ते वॉश करायचं विसरतो. त्यामुळे रेग्युलर तर मला वाटते की कोणालाच पॉसिबल नाही आहे. मी देखील याला रेग्युलर वॉश करत नाही, पण हप्त्यातनं 2दा किंवा 3दा मला असं वाटतं की हे पाण्याने खराब झालेलं आहे, पांढरे डाग यावर येत आहे, तर मग अशा वेळेस मी याला दिवसातनं एकदा क्लीन करून घेत असते. त्या व्यतिरिक्तही आपल्या किचनमध्ये अशा भरपूरशा वस्तू असतात ज्या आपण रेग्युलर क्लीन करूच शकत नाही, कारण जर आपण रेग्युलर त्या वस्तू क्लीन करत बसलो तर आपल्याला बाकी इतर कामासाठी वेळ मिळणार नाही. मग अशा वेळेस एक सिंपल क्लिनिंग टिप तुम्ही ट्राय करू शकता. जसं एखाद्या दिवशी काय करायचं की चहापत्तीचे डब्बे क्लीन करायचे. जसं बघितलं तुम्ही माझ्या किचन ओट्यावर चहापत्तीचे डब्बे, तेला तुपाची भांडी, त्याचबरोबर मसाल्याचे डब्बे ठेवलेले असतात. किचन ओट्यावर या वस्तू ठेवलेल्या असल्यामुळे बरेचदा त्यावर चिकटपणा जमा होतो. पण तुम्ही बघितलं असेल माझ्या किचन ओट्यावरची जी भांडी असतात ती नेहमी क्लीन असतात. त्याचं एक कारण सांगते की आता रोज ही भांडी मला वॉश करणं पॉसिबल होत नाही. त्यामुळे एक दिवस मी चहा साखरेचा डब्बा धुवत असते, दुसऱ्या दिवशी तेला तुपाची भांडी धुवायची, तिसऱ्या दिवशी मसाल्याचे डब्बे धुवायचे. असं जर आपण एक एक भांडी जर रोज धुवत राहिलो ना, तर किचनमधला प्रत्येक भांडा स्वच्छ राहण्यास मदत होते. त्यामुळे किचन देखील अस्वच्छ होत नाही. तर बघा, आज मी किचन ओटा, गॅस वगैरे व्यवस्थित क्लीन केला आणि या ऑर्गनायझरवरच्या जेवढ्या काही बरण्या आहेत त्या मी अदामधात वॉश करत असल्यामुळे त्या जास्त घाण झालेल्या नव्हत्या. त्यामुळे हलक्या ओल्या कपड्याने मी पुसून घेते आहे. असं जर केलं ना तर किचनमधला प्रत्येक भांडा स्वच्छ राहतो.
माझ्या किचनमधल्या काचेच्या बरण्या बघून एका ताईंची कमेंट आली होती की ताई तुम्ही एवढ्या बरण्या तर ठेवल्या पण यांना क्लीन करणं किती डिफिकल्ट आहे ना. तर त्यासाठी मी एक छोटीशी सवय लावली आहे. एखादी काचेची बरणी रिकामी झाली की मी लगेच वॉश करते, जेणेकरून एका वेळेस सगळ्या बरण्या धुण्याचं मला टेन्शन राहत नाही. यामुळे काय होतं की काचेच्या बरण्या मेंटेन करणं देखील सोपं होतं आणि मग ते जास्त क्लीन करायला मला मेहनतही लागत नाही. त्यानंतर आपल्या किचनमधले सॉकेट यांची अवस्था तर एवढी घाण झालेली असते आणि जर का सॉकेट अगदी गॅसला जवळच असेल तर त्यावर तेला तुपाची एवढे चिकट डाग जमा झालेले असतात की ते डायरेक्टली निघत नाही. मग अशा वेळेस ऑलरेडी मी तुमच्यासोबत एक क्लिनिंग हॅक शेअर केला होता. आपल्या प्रत्येकाच्या घरी नेलपेंट रिमूव्हर तर असतंच, ते एका कापसावर घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने तुम्ही पुसून काढा. एवढे काही तेलकट चिकट किंवा कुठलेही डाग असेल ना तरी ते इझिली निघून जातील. आणि बघा आता सॉकेट किती छान झालेलं आहे. तसं मी हे सॉकेट रेग्युलर क्लीन करत असते, त्यामुळे तुम्हाला जास्त खराब दिसत नसेल. आणि त्यानंतरची नेक्स्ट क्लिनिंग टिप ही अतिशय महत्त्वाची आहे. रिसेंटलीच मी माझ्या किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये याला इन्क्लूड केलं आहे. एका हिंदी यूट्यूब व्हिडिओमधून मला ही टिप माहिती झाली आणि खरंच मला ही युजफुल वाटली, त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर इथे मी काय केलं की एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये मी अर्धा कप विनेगर ॲड केलं. मीन्स एका वाटीमध्ये तुम्ही जे काही लिक्विड बघितलं ते विनेगर आहे, ते मी लिक्विड ॲड केलं. त्याचबरोबर 1 लिंबू, थोडंसं ग्लिसरिन ॲड करायचं आहे आणि डिशवॉश लिक्विड ग्लिसरिन, जेणेकरून आपले हात पुसताना ड्राय होणार नाही. हे असं लिक्विड मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याकडे जुने कपडे असतील ना तर त्याचे छोटे छोटे तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहे. एक प्रकारचे हे DIY वाइप्स आहे. आता मार्केटमधले वाइप्स वापरायचे म्हटलं तर पैसा लागतो, पण हा एक झिरो कॉस्ट जुगाड आहे आणि खरंच मला अतिशय युजफुल वाटला. यामध्ये मी 7 ते 8 छोटे छोटे कपडे कट करून टाकलेले आहे. कॉटनचे कपडे असतील तर अतिशय युजफुल. आणि हे कपडे अशा प्रकारे आपल्याला सोक करायचे आहे की त्यातलं जेवढं काही पाणी आहे ते ॲब्झॉर्ब होईल. म्हणजेच ते कापड आपण हाताने असं पिळून जरी काढलं ना तरी त्यातून पाणी निघणार नाही. फक्त ते कापड ओलं असायला हवं, जसं वाइप्स तुम्ही मार्केटमधले यूज केले असेल ना त्या प्रकारचं. व आता याचा उपयोग कुठे करायचा ते सांगते. जसं आपल्या प्रत्येकाच्या किचनमध्ये अशा भरपूरशा वस्तू असतात, जसं मसालेदाणी झाली. त्या डब्याला आपला रोज हात लागतो. आता रोज रोज धुणं तर पॉसिबल होत नाही. मी रेग्युलर अधामधात वॉश करत असते, त्यामुळे तुम्हाला माझा मसाल्याचा डब्बा क्लीन दिसत असेल. त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये चहा साखरेचे डबे असतात, तेला तुपाची भांडी असतील, तेलाची कॅन असते, आपल्या चिमणीवर बरेचदा धूळ बसलेली असते. किचनमध्ये अशी भरपूरशी भांडी असतात, त्यावर धूळ बसलेली असते. जर ओपन किचन असेल तर मग अशी भांडी वाईप करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. जसं हा बघू शकता कणकीचा डब्बा आहे. बरेचदा तो घाई गडबडीत तसाच ठेवला जातो. या व्यतिरिक्त तेला तुपाची भांडी आहे. अशी भरपूरशा आपल्या किचनमध्ये वस्तू असतात ज्या आपण रेग्युलर वॉश करू शकत नाही. आता माझ्या किचनमधली भांडी ऑलरेडी धूळ फ्रीच आहे, त्यामुळे तुम्हाला जो काही कपडा मी यूज करते आहे तो घाण झालेला दिसत नसेल. पण जर का तुम्ही रेग्युलर क्लीन करत नसाल तर ही भांडी आपली सहसा खूप जास्त घाण झालेली असतात. मग यांना जर तुम्ही रेग्युलर वॉश करू शकत नसाल तर अशा प्रकारे स्वयंपाक झाल्यानंतर किंवा ओटा वगैरे साफ केल्यानंतर फक्त या एका वाईपने पुसून काढा. आणि वाईप जर खूप जास्त घाण असेल तर तो वाईप फेकून द्या. व जर का तो कपडा खराब झाला नसेल, जसं माझ्या किचनमधल्या सामानावर जास्त धूळ नव्हती त्यामुळे तो जास्त खराब झालेला नाही आहे, त्यामुळे याला मी वॉश करून वाळत घालणार आहे. ही छोटीशी क्लिनिंग टिप मला खूप युजफुल वाटली. तर तुम्हालाही जर रोज रोज भांडी स्वच्छ करायला वेळ मिळत नसेल ना तर ही टिप तुम्ही नक्की वापरू शकता. आणि शेवटी किचनला नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाइज ठेवायचं असेल तर काही रुटीन फॉलो करणे खूप गरजेचं आहे. जसं वीकली 15 डेज रुटीन, त्याचबरोबर मंथली रुटीन. या रुटीनमध्ये तुम्ही किचनची डीप क्लिनिंग करू शकता. यावर ऑलरेडी मी भरपूरसे व्हिडिओज बनवलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन चेक करू शकता. त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये अशी छोटी छोटी भांडी असतात ज्याचा आपण रेग्युलर वापर करतो. जसं अद्रक खिसणी झाली, आपल्या चहापत्तीच्या गाळण्या झाल्या, पूजेचे दिवे झाले, या व्यतिरिक्त स्टीलची भांडी झाली, कुकरच्या शिट्ट्या झाल्या. या बरेचदा काळवटपणा जमा झालेला असतो, त्यामध्ये छोटे छोटे किटन जमा झालेले असतात. त्यावेळेस अशा भांड्यांना क्लीन करण्यासाठी तुम्ही DIY सोल्युशन वापरू शकता. जसं एखाद्या पातेल्यामध्ये, मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड, बेकिंग सोडा, विनेगर वगैरे ॲड करायचं आहे आणि अगदी 15 मिनिटासाठी ही छोटी छोटी भांडी उकळून घ्यायची आहे. आणि त्यानंतर नॉर्मल डिशवॉश लिक्विडने तुम्ही हलक्या हाताने जरी ही भांडी क्लीन केली ना तरी खूप इझिली क्लीन होते. अगदी बारीक बारीक त्यामध्ये
लपलेले कण असतात ना ते देखील क्लीन होतात. तर याच पद्धतीने मी ही भांडी महिन्यातनं एकदा क्लीन करत असते. त्याचबरोबर जी काही स्टीलची भांडी असतात ना, जसं आमच्याकडे ब्लॅक टी बनतो त्यामुळे ती खूप जास्त खराब होतात. त्याचबरोबर कपं देखील काळे झालेले असतात. तर अशा कपांना मी 15 दिवसातनं एकदा पितांबरी पावडरने क्लीन करत असते. तुम्ही पितांबरी पावडरने तुमची सिंक देखील क्लीन करून बघा. तुमची स्टीलची रोजची भांडी देखील क्लीन करून बघा. अगदी नव्यासारखी चमकतात. मैत्रिणींनो, या होत्या काही छोट्या-छोट्या क्लीनिंग टिप्स, ज्या जर प्रत्येक गृहिणीला माहिती असेल ना, तर आपलं किचन नेहमी स्वच्छ आणि ऑर्गनाइज राहण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला मार्केटमधले देखील महागडे सोल्युशन घेण्याची गरज पडत नाही. आणि खरंच थोडंफार रूटीन फॉलो करून जर तुम्ही तुमच्या किचनला स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला ना, तर किचन अस्वच्छ होतच नाही. ते नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज राहतं आणि त्याला डीप क्लिनिंगची गरज पडत नाही. अशा प्रकारेच काही रूटीन आणि क्लिनिंग टिप्सचा वापर करून मी माझ्या किचनला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर चला मग व्हिडिओ इथेच एंड करते. आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट करून नक्की सांगा. त्या व्यतिरिक्त व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला जर का माझे किचन ऑर्गनायझेशन आणि होम ऑर्गनायझेशन व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.